भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेती आणि पशुपालनावर आधारित आहे. शेतकऱ्यांच्या व ग्रामीण युवकांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून असल्याने हवामानातील बदल, दुष्काळ, अनियमित पाऊस किंवा बाजारातील चढ उतार यांचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो. अशा परिस्थितीत शेळीपालन हा एक पर्यायी व स्थिर उत्पन्नाचा या ठिकाणी व्यवसाय ठरतो. याचाच विचार करून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी व पशुपालनाला चालना देण्यासाठी शेळी पालन योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना तब्बल 90% अनुदान दिले जाणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त या ठिकाणी ठरणार आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता या ठिकाणी पहिले महत्त्वाचे म्हणजे शेळीपालन म्हणजे काय ते पाहून घ्या. तर शेळीपालन म्हणजे शेळ्यांचे संगोपन करून त्यापासून दूध, मांस, खत आणि शेळ्यांची विक्री करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणे. शेळ्यांचे दूध प्रथिनयुक्त आणि पचायला सोपे असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी असते. शेळीचे मांस, मटण हे नेहमी प्रीमियम दराने या ठिकाणी विकले जाते. शेळ्यांच्या शेणापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत या ठिकाणी तयार देखील होते. ग्रामीण महिलांसाठी हा व्यवसाय सहज हाताळता येतो, त्यामुळे स्वयंपूर्णतेचा या ठिकाणी मार्ग त्यांचा खुला होतो. आता या ठिकाणी जाणून घ्या शेळीपालन योजनेचे उद्दिष्ट काय. तर या योजनेत सरकारचे प्रमुख उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिले म्हणजे ग्रामीण भागात स्वरोजगार संधी निर्माण करणे. दुसरे म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती आणि महिला बचत गटांना आर्थिक बळकटी देणे. पुढे म्हणजेच पारंपरिक शेळीपालन व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानासह या ठिकाणी प्रोत्साहन देणे. तसेच दूध व मांस उत्पादन वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था या ठिकाणी सक्षम करणे. आयुष्यभर टिकणारा आणि कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे या शेळीपालन योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. आता या ठिकाणी जाणून घ्या अनुदानाचा लाभ नेमका कोणाला. या योजनेतून 90% पर्यंत अनुदान विशेषतः खालील लाभार्थ्यांसाठी आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT, महिला बचत गट व ग्रामीण व शेतकरी कुटुंबे ज्यांचे उत्पन्न या ठिकाणी मर्यादित आहे. म्हणजेच ग्रामीण, गरीब व वंचित घटकांना या योजनेतून सर्वाधिक या ठिकाणी फायदा मिळणार आहे. आता या ठिकाणी जाणून घ्या शेळीपालन योजनेत नेमके काय मिळेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुढील सुविधा मिळतील. 90% पर्यंत अनुदान, काही घटकांना 75% किंवा 50% पर्यंत अनुदान मिळू शकते. पण SC किंवा ST किंवा VJNT व महिला गटांसाठी 90% पर्यंत अनुदान मिळेल. तसेच शेळ्या व बकरा खरेदीसाठी तुम्हाला अनुदान मिळेल. पशुपालन प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील मिळेल. पशुवैद्यकीय सुविधा व लसीकरण देखील मिळेल. आवश्यक असल्यास शेड बांधणीसाठी देखील तुम्हाला याच्या माध्यमातून मदत मिळू शकते. आता या ठिकाणी आपण पात्रता व निकष पाहून घेऊया. शेळीपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आहेत. त्या म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा महिला बचत गटातील या ठिकाणी सदस्य असावा. त्याचे वय किमान 18 वर्षे व कमाल 55 वर्षे असावे. लाभार्थ्याकडे स्वतःची शेती किंवा किमान जागा असावी जिथे शेळ्यांसाठी शेड त्याचे उभारता येईल. पशुपालनाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. आता या ठिकाणी जाणून घेऊया अर्ज नेमका कसा करावा. तर जवळच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा. अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी तुम्ही जोडा. अर्जदाराची पात्रता तपासल्यानंतर मंजुरी दिली जाईल. तसेच मंजुरीनंतर अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात देखील या ठिकाणी जमा केले जाईल. आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती. यामध्ये तुमचे आवश्यक म्हणजे आधार कार्ड, नंतर तुमचे जात प्रमाणपत्र SC, ST किंवा VJNT साठी, तसेच तुमचा राहण्याचा पुरावा, बँक खाते आणि पासबुक याची तुम्हाला प्रत द्यावी लागणार. कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी वर्ग केली जाते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बँक पासबुक आवश्यक राहणार आहे. तसेच तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार. महिला बचत गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक राहील. तसेच पासपोर्ट साईजचा फोटो देखील तुम्हाला या आवश्यक कागदपत्रांच्या यादीत
लागणार आहे. आता या ठिकाणी जाणून घेऊया योजना राबवण्याची पद्धत. शासन ठरवून देईल की किती शेळ्या व बकरे द्यायचे. सामान्यतः एका युनिटमध्ये 10 शेळ्या व 1 बकरा असतो. खर्चांच्या 90% भागाचे अनुदान सरकार देते, तर 10% हिस्सा लाभार्थ्यांनी या ठिकाणी उचलायचा असतो. उदाहरणार्थ एका युनिटचा खर्च 1,00,000 रुपये असेल तर 90,000 रुपये सरकारकडून आणि 10,000 रुपये लाभार्थ्यांना या ठिकाणी द्यावे लागतात. आता या ठिकाणी जाणून घेऊया शेळीपालन व्यवसायाचे मुख्य फायदे. तर कमी गुंतवणूक आणि जास्त नफा. शेळीपालन हा तुलनेने स्वस्तात सुरू या ठिकाणी करता येतो. तसेच सततचे उत्पन्न. शेळ्यांचे दूध, मटण व पिल्लांची विक्री नियमित पैसे तुमचे आणण्यात मदत करते. तसेच स्त्रियांसाठी सोपा व्यवसाय. महिलांना सहज हाताळता या ठिकाणी येतो. तसेच खताचा उपयोग. शेणापासून नैसर्गिक खत व बायोगॅस या ठिकाणी तयार करता येतो. तसेच रोजगार निर्मिती. युवकांना गावातच या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. तसेच बाजारपेठेतील मागणी. शेळीचे मटण वर्षभर प्रीमियम दराने या ठिकाणी विकले देखील जाते. आता या ठिकाणी तुम्ही उदाहरणातून या ठिकाणी समजून घ्या. जर एखाद्या लाभार्थ्याला 10 शेळ्या व 1 बकरा देण्यात आला तर एका वर्षात प्रत्येक शेळीला किमान या ठिकाणी 2 पिल्ले होतात. म्हणजेच पहिल्याच वर्षात या ठिकाणी 20+ या ठिकाणी पिल्ले देतात. तसेच पिल्लांची विक्री प्रति पिल्लू 5,000 रुपये दराने केली तर 1,00,000 रुपये या ठिकाणी त्याचे उभे होतात. त्याशिवाय दूध व खताचे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते. यामुळे पहिल्या वर्षापासूनच नफा मिळायला या ठिकाणी त्यांची सुरुवात होते. ग्रामीण विकासातील भूमिका आता पाहून घ्या. शेळीपालन योजना केवळ एक व्यवसाय नाही तर ग्रामीण विकासाची या ठिकाणी किल्ली आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते, युवकांना रोजगार निर्माण होतो, शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय मिळतो, दुग्ध व मांस उत्पादन देखील वाढते. तसेच राज्यातील दुग्ध व मटण पुरवठा साखळी या ठिकाणी सक्षम देखील होते. आता आपण या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया. महाराष्ट्र शासनाची शेळीपालन योजना 90% अनुदानासह ग्रामीण समाजासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. वंचित समाज घटक, महिला गट आणि शेतकरी यांना कमी भांडवलात नफा देणारा, आयुष्यभर चालणारा व्यवसाय यातून सुरू करता येतो. ही योजना केवळ पशुपालन नव्हे तर स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे या ठिकाणी वाटचाल आहे. जे लोक स्थिर उत्पन्न शोधत आहेत त्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.